लागलेली नाहीये, कारण सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट तर ते गाजवतात. आमिर दाफेदार हे नाव आवर्जून मुखामध्ये येतं. बट जस्ट आम्ही जोडले गेलो तर आता कोणते प्लेयर अवेलेबल आहेत कोणते नाही आहेत त्याची माहिती आता रनिंग मॅचमध्ये समजेल. बट अपेक्षा करूया की आणखीन एक स्ट्रॉंग बॅटल, बिकॉज एका बाजूला प्रशांत करत अर्नाला टीम आहे, बट त्यांचा अगेन्स्ट सातत्याने मीरा भाईंदर परिसर असो किंवा वसई विरार विभागामध्ये येऊन या नावाची चर्चा, या नावाचा दबदबा, रॉयल स्टनर नावाचा दबदबा आपण पाहिला आणि तो संघ आता त्यांचा अगेन्स्ट खेळणार आहे आणि मजा येईल. एक इंटरेस्टिंग मॅच आणि या इंटरेस्टिंग मॅचमध्ये आमच्यासोबत कॉम्बॉक्समध्ये कारण काळन सरही जोडले जातील थोड्या वेळाने. फर्स्ट ओव्हर बॉलर दरम्यान तयार होतो. या पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय अमित तांडेल या फर्स्ट ओव्हरमध्ये आणि सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. आमिर दाफेदार आणि त्यांचा समवेत दीपेन ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. अंपायरचा ग्रीन सिग्नल येतो. एक महामुकाबला वॉर ऑफ टायटन्सला इथे सुरुवात होत आहे आणि पहिलं षटक घेऊन सज्ज होतो अमित तांडेल. पहिला बॉल, पहिलाच बॉल क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर थोडा खाली रागला. दीपेनने एक्झॅक्टली तो इशारा तिथे केला की पडल्यानंतर बॉल खाली रागला. डॉट बॉलने सुरुवात, चांगला बॉल टाकलाय कारण सटीक लाईन आणि लेंथ वरती आज बॉलर जेव्हा आपण सुरुवात करतो तो आत्मविश्वास येत्या बॉल्स मध्ये आपल्या बॉलिंग मध्ये झळकतो आणि ही आत्मविश्वासाने भरलेली सुरुवात. पहिलाच बॉल बँक ऑन टार्गेट सटीक टप्प्यावरती टाकलाय. समोर दीपेन स्ट्रायकिंग एंड वरती आहे आणि 3 षटकांचा हा सामना आहे आणि बॅटचा टोला लागला. पण दीपेनने सांगितलं की फटक्या मागे इतकी ताकद आहे, टोला जरी लागला तरी जाईल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार. काय फटका आलाय करंजी, कारण बॅटचा टोला लागला बट टोही काफी आहे लॉंग ऑनला क्लिअर करण्यासाठी. ही दीपेनची ताकद पाहायला मिळाली या फटक्या मागे. पॉवरफुल स्ट्रोक जरूर आपल्याला पाहायला मिळाला आणि लास्ट इयर रबर बॉलच्या सीझन मध्ये, टेनिस बॉलच्या सीझन मध्ये 9 बॉल 9 षटकार लगातार मारण्याचा विक्रम देखील दीपेनच्या नावावरती आहे आणि हा पॉवर हाऊस आहे. सध्या तरी याच्या पद्धतीने फटकाला जरूर मिडल झाला नाही पण बॅटचा फ्लो ज्या वेगाने होता, टोला जरी लागला तरी बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. षटकार आणि या 6ने दीपेनच्या बॅटमधून खाते देखील उघडल्या बॅटिंग करणाऱ्या रॉयल स्टनर मीरा रोडचं. चांगली सुरुवात आहे. डॉट बॉल नंतर षटकार येतोय आणि त्यात नंतर फ्लिकचा फटकाही येतोय. जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्क, अनदर बिग वन. आणि थोडी घाई आम्ही इथे केली असंच वाटतंय. बॉल एका टप्प्याने गेलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. काय फटका आलाय हे आपण पाहूयात पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये. लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेटने बॉलर आला आणि या फुल लेंथ ऑफ व्हॉली जवळपास लेग स्टम्पला हिट करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा, पण त्याला फ्लिक करत असताना बॉटम हँडचा फार चांगला वापर आणि बॉल थेट बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मधून येत आहे 4 धावा. आणि बघा टेनिस बॉल क्रिकेटचा उल्लेख करण सर तुम्ही केला. लास्ट सीझन आपण नजीमुल्ला ट्रॉफी पागली दादोजी कोंडदेव स्टेडियम वरती. तिथे त्या स्पर्धेची चॅम्पियन टीम ग्रामीण गटामधनं रॉयल स्टनर मीरा रोडच होती आणि त्या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आमिर दाफेदार सध्या सगळे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे. आणि स्पेशली या टीमची जर आपण गोष्ट पाहिली तर ते आपण म्हणतो ना की एखादा बॅटर तुम्हाला मॅच जिंकवतो बट चांगला बॉलिंग क्रम तुम्हाला स्पर्धा जिंकवतो आणि बॉलिंग क्रम हीच खास बात आहे या टीमची. येस, आणि लास्ट इयर जसं नजीमुल्ला ट्रॉफीमध्ये आपण बघितलं, पण मी रॉयल स्टनर मीरा रोडला आणि आमिर दाफेदारला TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये बघितलं होतं. त्यानंतर जरूर आता या अर्नालाच्या होळीपाड्या चषकामध्ये पाहतोय. सध्या दीपेन स्ट्रायकिंग एंडला आणि धावा फलकावरती 10. आणि सुरुवात अगदी आक्रमकरित्या ते केलेली आहे. आता लोवर फुल टॉस होता आणि दरम्यान जर आपण इथे पाहिलं तर डॉट बॉल येतोय. बघा प्रशांत ॲज अ विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतो. आज प्रशांत घरत या नावाचा दबदबा आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये, बट सध्या सगळीला आता प्रशांतलाही ठाऊक आहे, अर्नाला टीमलाही ठाऊक आहे की चॅलेंज आता तितकं मोठं आहे. मागचा बॉल ऑफस्टम्पचा फार जवळून गेलेला आहे आणि मी म्हणेन बचावलाय. बॅटर पूल केलाय, परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड, बॅट स्विंग पा आणि बॉल थेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि षटकार आलाय. आणि बघा ही इथली ओळख आहे. अर्नाला किल्ल्यावरती जर तुम्ही क्रिकेट खेळण्यासाठी येतात
आणि तुमचा एखादा फटका जर इथे प्रेक्षकांना भावून गेला तर त्यासोबत तुम्हाला पारितोषिके स्वतः प्रेक्षक ग्राउंड मध्ये येऊन देतात आणि ते पाहायला मिळालं. आणि त्यासोबत षटकारानंतर तू टेरेसवरती जर बघितलं तर आता आपल्या माता भगिनींचा डान्स देखील पाहायला मिळेल, जो लास्ट इयरला मी एन्जॉय केला होता कारण तेव्हा पाऊस नव्हता. टॉप एज पण बॉल एक्स्ट्रा कव्हर कडे फिल्डर तोल धरतोय, चेंडूचा खाली आल्या वेल जस्ट कॅच. फार कठीण झेल होता. जयेश गरतने टिपलाय झेल आणि जाणे पहिली विकेट. रॉयल स्टनर मीरा रोडला पहिला मोठा धक्का. दीपेन बाद. विकेट इथे मिळाली बट 3च ओव्हरची मॅच होती. जी जबाबदारी जी रिस्पॉन्सिबिलिटी होती की एक एक्सप्लोजिव्ह सुरुवात मिळून द्यायची आपल्या संघाला, ते कार्य मी म्हणेन इथे केलंय दीपेनने. कारण 6 चेंडूंमध्ये 16 धावांची एक जबरदस्त खेळी त्याने इथे साकारली. आणि शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये करंजी तेच तर असतं की खेळी जी आहे, इनिंग जी आहे ती लांब असण्यापेक्षा इम्पॅक्टफुल असणं गरजेचं आहे आणि ती इम्पॅक्टफुल इनिंग इथे पाहायला मिळाली. कॅच बघ ऍक्शन रिप्ले मध्ये जयेश घरतने टिपलेला झेल आपल्याला पाहायला मिळाला. अशा पद्धतीच्या कॅचेस फार कठीण असतात, मात्र त्यातल्या त्यातही या पद्धतीनं जयेशने या कॅचला झेललेलं आहे. धावा फलकावरती 16 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि आमिर दाफेदारच्या सोबतीला आता उबेर मैदानाचा हात आलेला आहे. उबेद खान मुन्नाचं आगमन. मधल्या फळीचा आणखी एक महत्वपूर्ण फलंदाज आहे रॉयल स्टनर मीरा रोडचा आणि ग्रामीण गटांमध्ये नेहमीच या संघाचा देखील दबदबा राहिलेला आहे. जेव्हा जेव्हा भिवंडी कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट खेळण्यासाठी रॉयल स्टनर मीरा रोड येत असतो. आणि या मॅच मध्ये दीपेनची सुरुवात होती. पाहूयात आमिर दाफेदार आणि आता सध्याचा आलेला उबेद कशा पद्धतीने खेळ करतात. 3 वर्ष मॅच आहे. पहिलं षटक संपलं आणि 16 धावा धावफलकावरती. आता आमिर दाफेदार स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. बट फर्स्ट ओव्हर जे मी सांगितलं की एक एक्सप्लोजिव्ह स्टार्ट आहे, 16 धावा धावफलकावरती आहेत आणि एक धक्काही लागला. बट दीपेनने त्याचं कार्य केलं. बट आता यापुढील जिम्मेदारी मी म्हणेन उबेद आणि त्यांचा समेत आमिर दाफेदारवरती ती जिम्मेदारी आहे. सेकंड ओव्हर विघ्नेश हा बघला बॉल ऑन साईडला फटका खेळायचा होता. डीप मध्ये मिड विकेटचे फिल्डर वेगाने धावतात, पोहोचलेत आणि चांगली फिल्डिंग सिंगल इथे मिळेल. ही मॅच इम्पॉर्टंट आहे आणि प्रेक्षकांच्या नजरा मॅचकडे फार चांगले दोन्ही संघ आहेत आणि त्यापेक्षा मी म्हणेन की एकाच कॅलिबरचे आहेत. त्यामुळे या मॅच मध्ये ती झुंज, तो संघर्ष दोन्ही बाजूने आपण पाहणार आहोत. प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला होतोय उबेद. कमी गती, थांबलाय, पॉज घेतलाय आणि डिस्पॅच करतोय. बॉल काऊ फेसला, क्लिअर, षटकार. आणि मुन्नाची हीच तर खास बात आहे की वेट अँड वॉच क्रिकेट तो खेळतो. अगदी बॉलर जर आपण पाकला तर तो बॉलर रीड करून खेळतो, ही खास बात आहे. आणि रीड केलं पाकलं की बॅक ऑफ द हँड स्लोवर वन आहे, वेट केलं, वाट पाकली आहे आणि वाट लावली आहे. डीप मिड विकेट रिजनला क्लिअर केलं उबेदने. सिक्सर येतो. मी विनंती करेन सेमीफायनल नंबर 1 मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांचे कर्णधार एडवन आणि SS क्रिकेट क्लब होळीपाडा टॉस साठी तुम्हाला रेडी राहायचंय. वेगवान फुल लेन टाकलाय, मागचा कमी गतीने तो थेट सीमारेषेच्या बाहेर गेला. यावेळेला राऊंड विकेटने जरी आला तरी वेगाने फुल लेन टाकलाय आणि तो थोडाच ऑफ स्टंपचा बाहेर ठेवलाय. डॉट बॉल. आणि आता डॉट बॉल ही महत्वाचे झालेले आहेत कारण 3च ओव्हरचा खेळ आहे आणि त्यातल्या त्यात ही जी सुरुवात आहे 23 धावा धावफलकावरती. अजूनही जर आपण पाहिलं तर बघा अर्धा पडला संपला पहिला 17 मधला, कारण 9 चेंडू झाले आणि अजूनही 9 चेंडू बाकी. 23 तर बनवण्यात आला. मी म्हणेन की येत्या 9 बॉलवरती मिनिमम इथे 20 जर बनवला तर एक चांगला टोटल. फुल लेंथ आहे, सन्मान देण्यास भाग पाडलं उबेदला, सिंगलच मिळेल. आणि आता हा बॉल विचार करत असेल विघ्नेश की फार वेळानंतर एक चांगली डिलिव्हरी ते पडली, कारण याआधी जेव्हा बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न केला तिथे प्रहार झाला होता. 18 बॉलचा डाव आहे, त्यामुळे विशाल आपण पाहू शकतो की प्रत्येक बॉलवरती फलंदाज आक्रमण करणारच आहेत जर त्यांच्याकडे विकेट आहेत आणि सध्या दोघेही आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत. फुल लेंथ दाफेदारचा फटका फसलाय, डीप स्क्वेअर लेगला चांगला झेल, येथे विकेट, स्वस्त मध्ये आउट. आमिर दाफेदार, रॉयल स्टनर मीरा रोडला दुसरा धक्का 24 वरती. आणि नाखुश आहे स्वतःवरती आमिर, कारण पॅन वरती फुल टॉस होता, कदाचित इथेही मोठा फटका येऊ शकला असता. बट अगदी जो डीप मिड विकेटला जो फिल्डर होता ना, अगदी त्याला जणू काही शोधलं की काय आमिरने. सफलता इथे मिळाली, धक्का लागला दुसरा. सेफ हँड आहेत रियान दुर्गेश 11 अर्नाळा संघाचे, कारण ज्या झोन मध्ये रोहित उभा आहे तिथून कॅच सुटणं
हे फार कठीण आहे. आणि सध्या रोहितचा झेल आपल्याला स्क्रीनवरती डीबीएनने पुन्हा एकदा दाखवला ऍक्शन रिप्ले मध्ये. 24ला दुसरी विकेट आणि मैदानाच्या आतमध्ये स्लॉग हिटर कुणालचं आगमन पाहूयात. आमिर आणि त्याचबरोबर आघाडीचा फलंदाज दीपेन ज्याने फार चांगली सुरुवात केली होती. अवघ्या 3 बॉलमध्ये 16 धावा बनवणारा दीपेन लवकर आउट झाला. दाफेदारचा बॅटमधून एक षटकार आलाय. उबेद उबेदने एक षटकार मारलाय पण तो नॉनस्ट्राइक आणि सध्या आलेला कुणाल. पाहूयात विघ्नेशचं कमबॅक सुरू आहे या ओव्हरमध्ये. लास्ट बॉल लांबून खेळण्याचा प्रयत्न राऊंड द विकेट. बॉल देखील फार लांबून बाहेर चाललाय आणि अंपायरचा सिग्नल वाईड. आणि पाकले गेले तर बघा राऊंड द विकेट बॉलिंग करतात. अँगलने बॉल बाहेरच्या दिशेने जातोय. अतिरिक्त रन इथे मिळेल बट मी कौतुक करेन विघ्नेश कारण षटकार आलाय बट तरी सुद्धा 5 बॉलमध्ये 9च आहेत. असं म्हणतात ना संघर्षाच्या मैदानावरती अगोदर तुम्हाला स्वतःच्या मनावरती अधिराज्य गाजवावं लागतं आणि त्यानंतर रणांगणावरती. षटकार जरी आला तरी तो खचला नाही. त्याच धैर्याने त्याच जिद्दीने त्याने बॉलिंग केली आणि तेच स्वतःशी बोलतोय की जो एक षटकार आला तो माझा चुकीचा बॉल होता. स्लोअर वन जरी असला तरी तो बरोबर लेंथ वरती पडला नव्हता आणि त्यामुळे तो पिक करत असताना उबेदच्या बॅटमधून आपण एक षटकार बघितला होता. शेवटचा डॉट आलाय. ओव्हर 2 संपलेले आहेत आणि धावा फलकावरती 25. 2 विकेट रॉयल्स रनर मीरा रोड. बघा बेस्ट वर्सेस बेस्टच्या या लढतीमध्ये हीच तर अपेक्षा होती. पगले षटक बॅटिंग टीमच्या नावावरती बट सेकंड ओव्हरमध्ये अर्नाला बॉलिंग टीमचा कमबॅक आपल्याला इथे पाहायला मिळतो आणि अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि असं वाटतंय की येथे 6 चेंडू ते डिफाईन करतील की या पगल्या 17मध्ये या मॅच मध्ये पुढे कोण जाणार आहे. पुन्हा एकदा विनंती असेल SF सेमीफायनल नंबर 1 मध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीम्स एडवनचे कॅप्टन आणि SS क्रिकेट क्लब होळीपाड्याचे कॅप्टन. यानंतर उपांत्य फेरीचा पहिला सामना आहे सेमीफायनल नंबर 1. टॉससाठी दोन्ही संघांचे कर्णधार लगेचच या. एडवन वर्सेस SS क्रिकेट क्लब होळीपाडा. लास्ट ओव्हर 6 चेंडू फार महत्वाचे. करण आला. करणचा पहिलाच बॉल हेलिकॉप्टर उडवलाय लॉंग ऑफ आखेत आणि मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल. सफलता इथे मिळेल. आता धक्का आणखीन एक लागलाय. उबेदला आता माघारी जावं लागेल. पहिल्या 6 बॉल मध्ये 16 धावा आपण बघितलं विशाल जरूर या डावामध्ये. पण जशी विकेट आली दीपेनची, जशी विकेट आली आमिर दाफेदारची, तशी विकेट आता उबेदची देखील जाते आणि या धावसंख्येमध्ये कुठेतरी आता स्पीड ब्रेकर उभे करण्याचं काम गोलंदाज विघ्नेशनं या अगोदर केलं आणि आता करण आल्याबरोबर करतोय आणि फार चांगला झेल विघ्नेशने देखील टिपला होता. दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. एका बाजूला हा उभा आहे स्विमिंग पूलच्या, त्या बाजूला तो लांबूनच बोलतात. पण पाहूयात पुढचा बॉल कसा असेल ते सांगून जाईल दोघांमधली चर्चा. दोन्ही तटावरती काही चर्चा सुरू आहेत पण विजयाचा तट या सामन्यामध्ये कोण पार करेल हाही प्रश्न आहे. मला वाटलं करण विरारच्या त्या बाजूला उभा अर्नालाच्या त्या बीचवरती आणि अर्नाला आयलँड वरती आपला विघ्नेश उभा होता. बट विघ्नेशचं कौतुक करूया कारण कमबॅक ओव्हर षटकारानंतर कमबॅक झाला. इथेही विकेट मिळाली. यश आलाय. पहिलाच बॉल क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. लेफ्ट आर्मर आहे. अँगलने बॉल बाहेर जातोय आणि आय थिंक घडलं काय हा प्रश्न आहे. विकेट तर इथे मिळाली. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल. आपण पाहूयात. कॉट बँड द विकेट. LBW. येस LBW. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने हा बॉलर आलाय आणि बॉल पडल्याबरोबर येस क्लीन प्लम मधल्या एसटी वरती बॉल लागला असता. अंपायरचं देखील मी मनापासून कौतुक करेन राकेश राऊत सर आणि त्याचबरोबर विशाल नाईक सर. गेल्या पहिल्या दिवसापासून या स्पर्धेचा महत्त्वपूर्ण दोघांची जबाबदारी राहिलेली आहे. हॅट्स ऑफ टू यू. आणि त्याचबरोबर DBN लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे हमसाईड चॅनल त्यामधला विशाल आणि त्याचबरोबर कॅमेरामॅन जयेश आज साहिल आहेत. त्यांचं आपण कौतुक करूयात. ओळख मैदानाचा आत 25ला 4 नवीन बॅटर मैदानाचा आत आले. आमिर आला बॅटिंग करण्याकरिता बट रॉयल्स टनर्सही विचार करत असतील की सुरुवात राजधानी एक्सप्रेस गतीने झाली होती पण अंतिम षटकापर्यंत येता येता ती लोकल कधी झाली ते माहितीही नाही पडलं. पण अजूनही मी म्हणेन की बघा 4 बॉल बाकी आहेत या पहिल्या 17मध्ये. नेक्स्ट बॉल
फुल लेंथ आहे, लॉफ्टेड ड्राईव्ह आहे, बट जो स्विमिंग पूल बनलाय तसा ऍडव्हान्टेज फिल्डिंग साईडला इथे मिळतोय. 2 झालं कंप्लीट. तिसरीसाठी परतणार का? परतलेत. कुणाल परतलाय. रनआउटची शक्यता. आता तसंच धावत आमिरला जावं लागेल डगआउट मध्ये. आणखीन एक धक्का इथे लागला रॉयल स्टनर मीरा रोडला. एडवनला विनंती असेल कॅप्टन लवकरात लवकर या टॉससाठी. सेमीफायनल नंबर 1 मध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीम्स एडवन आणि SS क्रिकेट क्लब अर्नाळा. करंटची बॉलिंग ऍक्शन पाहता मला असं वाटतं त्याच्यामध्ये एक छोटा अनिकेत सानप लपलेला आहे. येस, ऍक्शन विषयी तुम्ही उल्लेख केला, कारण ऍक्शन ज्याप्रमाणे आहे त्यासोबत बघा ऍक्शन प्लस त्यासोबत नियंत्रण, अनुशासन आणि बॉल रिलीज करत असताना तो रिदम ते महत्वाचं आणि त्याच बरोबरीने त्याची बॉडी लँग्वेज. नावफलकावरती 27 आहेत. बॉल अजूनही बाकी आहेत 3. समोर उडवलाय बट असं वाटतं मिस टायमिंग. विघ्नेश समोर. ओ ओ ओ कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगला होता डाऊन दी ग्राउंड. प्रशांतने चांगल्या पद्धतीने थ्रोला कव्हर केलंय. 2 धावा त्यामध्ये आणि 2 धावांनी सध्याचा धावफलक 29 धावा धाव फलकावरती. आणि विघ्नेशने प्रयत्न केला बट कॅच पकडायला हवी होती कारण बॉल पर्यंत पोहोचला होता. येस, आणि तुम्ही बॉल पर्यंत पोहोचता, तुमच्या हातात बॉल पडतोय तर कॅच तुमचीच होती हे तर स्पष्ट होतं. आणि विघ्नेश स्वतःवरती देखील नाराज आहे. एक चांगला फिल्डर आहे, एक चांगला ॲथलेट आहे आणि त्याची बॉलिंग बॅटिंग मागच्या 2 मॅचेसमध्ये आपण बघितली आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे. 2 बॉल बाकी आहेत. कुणालकडे स्ट्राईक आहे. 29 धावा सध्या रॉयल स्टनर मीरा रोड. एक मोठा फटका इथे हवा आहे कुठे ना कुठे मी म्हणेन मीरा रोड टीमला. बट आतापर्यंत एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग करणं आतापर्यंत या ओव्हरमध्ये केलेली आहे. फुल लेंथ टाकला, डॉट बॉल इथे येतो, बीट केलं बॅटरला, जबरदस्त डिलिव्हरी, अनप्लेबल बॉल टाकला डॉट बॉल. याची आता गरज होती कारण कुणाल आक्रमणच करणार होता. धावा तितक्याशा झाल्या नाही. जर शेवटला मोठे फटके. येस, बॅटचा फ्लो पूर्णपणे त्याने थांबवला. ऑफस्टम्पच्या बाहेर फुल लेंथ बॉल बरोबर पॉपिंग क्रीज मध्ये पडल्याबरोबर विकेट किपरकडे. वेट 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 वेट. चला मॅचकडे आपण वळूया. अजूनही जर आपण पाहिलं तर 1 बॉल बाकी आहे. बट लास्ट बॉल फुल लेंथ डॉट बॉल आला. शेवटचा बॉल स्लॉक स्वीप खेळायचं होतं, बैठक खेळायचं होतं, बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आणि प्रशांत घरातल्या रेसमध्ये हरवूही शकत नाहीये. रनआउटची विकेट आणि अशा प्रकारे पहिलं सत्र इथे समाप्त. बट थोडं मागे वळून जर मीरा रोड टीम पाहिल ना तर विचार करेल की फर्स्ट ओव्हरमध्ये 16 आणि अंतिम 12 मध्ये फक्त 13. That's why after first inning 29 loss of 6 wicket team रॉयल स्टनर मीरा रोड आणि 30 धावांचं लक्ष त्यांनी ते सेट केलं अगेन्स्ट टीम रेहांत अँड दुर्गेश 11 अर्नाला. एडवन प्लीज रिपोर्ट करा टॉससाठी लवकरात लवकर. नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या सेमीफायनलिस्ट एडवन टीमच्या कॅप्टनला विनंती आहे शेवटचा ऑफिशियल कॉल. बॅटिंग कार्ड सध्या तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळालं आणि त्यानंतर बॉलिंग कार्ड पहा. चांगली बॉलिंग विघ्नेश कडून 9 धावा 1 विकेट. पहिल्या षटकामध्ये थोड्या धावा जरूर खर्च झाल्या जेव्हा अमितने बॉलिंग केली होती, पण करणने जबरदस्त बॉलिंग करत असताना अवघ्या 4च धावा आणि 3 विकेट काढले होते. आपण टॉसकडे जाऊयात ज्या ठिकाणी आमचे परम मित्र कौस्तुभ सेमीफायनल नंबर 1 चा टॉस. या आपण जाऊयात टॉस बॉक्स कडे दिपेश माने सरांकडे. थँक्यू.
चला जाऊया टॉसकडे, ज्या ठिकाणी सेमीफायनल नंबर 1चा टॉस आपल्याला पाहायला मिळते. मी विनंती करतो आदरणीय सन्मान्य गजाननजी मेहर साहेब, आपणास आपले शुभ हस्ते आपण करतोय पहिल्या सेमीफायनलचा टॉस, ज्या ठिकाणी एडवन संघाचा कर्णधार आपल्याला जॉईन होईल, तर दुसऱ्या बाजूला SS क्लब होळीपाडा. चला टॉस करून घेऊया आपण. 3 षटकांची लढत असणार आहे. येस, हर्षद कॉल करेल, होळीपाडा संघाचा कर्णधार. हेड इज दी कॉल अँड टेल इट इज. धन्यवाद मेहर साहेब. एडवन संघ निर्णय काय असेल? सांगतो सर, आमचे प्लेयर यायचे थोडं अडचणीत तिकडे इथे होडीमध्ये येत आहेत. तर शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. हर्षद, ऑल द बेस्ट आपल्या टीमला देखील. तर चला टॉस झालाय, परंतु डिसिजन पेंडिंग आहे. पांजूमध्ये आणि अर्नाळा किल्ल्यामध्ये गेल्यावरती असं बराच वेळेला घडत असतं, कारण बरेचसे खेळाडू गावात आणि उरलेले खेळाडू होडीत, असं आम्ही बऱ्याच वेळेला पाहिलंय. त्यामुळं आपण थांबूयात एक 10 ते 15 मिनिटं. कदाचित निर्णय हा एडव्हान्स संघाचा क्षेत्ररक्षणाचा देखील असू शकतो, परंतु अजूनही आपल्याकडे वेळ बाकी आहे. जाऊया मॅचकडे, ज्या ठिकाणी 18 चेंडू 30 धावांचा पाठलाग करण्याकरिता दुर्गेश 11 अर्नाळाचा संघ मैदानामध्ये दाखल होतो आहे. थँक्यू सो मच दीपेशजी माने सर. इनिंग ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. तसेच क्रिकेट क्लब होलीपाडा आयोजित होलीपाडा चषक 2025 पर्व दुसरं, आणि या पर्व दुसरा मधला हा महाअंतिम दिवस, आणि हा अंतिम दिवस आपल्याला सांगेल की पर्व दुसरं होलीपाडा चषक 2025 चा मानाचा करंडक, चॅम्पियन बनण्याचा महान सन्मान कोणता संघ इथे मिळवेल, या प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला इथे मिळणार आहे. आणि त्यासाठी प्रेक्षकांची अफाट गर्दी आपल्याला आज पाहायला मिळत आहे. बट इथे ही मॅचही तितकीच महत्त्वाची आहे, कारण एका बाजूने सातत्याने आपण अर्नाळा टीमचा दबदबा या परिसरामध्ये पाहत असतो, बट त्यांचा अगेन्स्ट जर आपण पाहिलं ग्रामीण गटाचा जर आपण विचार केला तर रॉयल स्टार मीरा रोड हे नावही फार मोठं आहे. बट आता या 30 धावा डिफेंड होऊ शकतात का, हा प्रश्न मग मी सांगितलं होतं पहिल्या सत्रामध्ये की रॉयल स्टार मीरा रोड संघ जर आपण पाहिला तर त्यांच्या बॉलिंगची चर्चा नेहमीच होत असते, कारण बॉलिंग क्रम स्ट्रॉंग आहे, आणि त्या अनुषंगाने या 30 या बॉलिंग क्रमासाठी पुरेपूर आहेत की आज घरत बंधूंची जोडी ही 30 धाव्यांची चेज इझिली इथनं कंप्लीट करेल का. भरपूर साऱ्या गोष्टी, बट कुठे जाऊ नका. एक अप्रतिम मॅच या सेकंड इनिंगला अगदी थोड्याच वेळात होईल सुरुवात. जयेश घरत, प्रशांत घरत ही जोडी, आणि पहिलं षटक बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार होतोय. अजीब तयार होतोय या फर्स्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती. समोर स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय जयेश घरत. बघा 30 धाव्यांचं लक्ष आहे, आणि मी म्हणेन की बघा जर स्टार्ट चांगला झाला तर त्यात नंतर या 30 धावा डिफेंड करणं बॉलिंग साईडला अवघड जाईल. म्हणून मी म्हणेन की अगदी पहिल्या षटकापासून जर इथे चांगला खेळ करू शकलं, विकेट काढू शकले, इकॉनॉमिकल बॉलिंग जर केली तर ही लढत आपल्याला चांगली रंगताना दिसेल. पण दुसऱ्या बाजूने जयेश घरत, प्रशांत घरत विचार करत असतील की इथे आपल्याला स्टार्ट चांगला मिळवायचा आहे, तेव्हा जाऊन या 30 इझिली बनतील. बट सेकंड इनिंगला आता सुरुवात होत आहे, आणि कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आमच्या समोर करण काळन सर. सुस्वागतम. आपण पाहतोय आजचा 4थ्या दिवसाचा उपोपांत्य फेरीचा सामना. एका बाजूला रेहान दुर्गेश 11 अर्नाळा, आणि दुसऱ्या बाजूला रॉयल स्टनर मीरा रोड. 30 धावांचं लक्ष. घरत ब्रदर्सची जोडी मैदानाचा आत आहे, आणि पहिल्या षटकामध्ये अजीब बॉलिंग मार्क वरती. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅचला सुरुवात करायची. दोन्ही टीम्सना विनंती असेल. पहिला बॉल लांबून खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज घेऊन मागून येतोय, उभेत आणि चांगला असेल. पहिल्याच बॉलवरती विकेट. रॉयल डकचा शिकार जयेश घरत. बघा भरपूर सारे लो स्कोरिंग थ्रिलरी या टीमने आपल्या बाजूने आणलेत, आणि त्याचं कारण हेच की बॉलिंग क्रम, आणि पहिलाच बॉल जयेश घरतला डगआउटची दिशा इथे दाखवली अजीबने. आणि हीच याच तर सुरुवातीचा मी उल्लेखही करत होतो की जर तुम्हाला 30 डिफेंड करायचं तर तुम्हाला टॉप ऑर्डरला ध्वस्त करावं लागेल, आणि पहिला मोहरा इथे ध्वस्त केलाय जयेश घरत 0 वरती. येस, नो डाऊट. तुला आठवत असेल कालचा सामना जेव्हा पाऊस पडल्यानंतर 30 धावांची मॅच लास्ट ओव्हरमध्ये 13 धावांवरती आली होती, आणि त्यानंतर 4 ओव्हरची मॅच होती. 24 बॉल 30 धावांची गरज असताना सामना 6 बॉल 13 वरती आला होता, आणि शेवटच्या एका बॉलवरती तो सामना जिंकला होता बॅटिंग करणाऱ्या टीमने, जेव्हा 4 धावांची गरज होती. या मॅचमध्ये आपण पाहतोय की जयेश घरत मागच्या 2 सामन्यांमध्ये शेवटपर्यंत खेळला, आणि त्याने 2 सामने जिंकून दिले होते. प्रशांत घरत
जरूर त्याने स्टार्ट दिला होता, पण या मॅच मध्ये जयेश विकेट लवकर येते आणि मैदानाचा आत विकास येतोय आणि त्याच बरोबरीने या ग्राउंड कडे कालचे क्वालिफायर ओम ब्रह्मेश्वर कळम संघाचे देखील आगमन होतं. सुस्वागत. आणि पहा टीम मी म्हणेन जे मेंबर असतील त्यासोबत सपोर्ट स्टाफ ही फार मोठा आहे कलम टीमचा. आणि नो डाऊट कलम संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळाले. आणि काल मागचा जो कॉमेंट्री बॉक्सच्या मागे ते घराचं बांधकाम सुरू आहे त्या टेरेसवरती जबरदस्त त्यांनी डान्स केला. त्या वयात पुन्हा या मॅच कडे काही परिवर्तन. क्षेत्ररक्षणामध्ये नवीन बॅटर आला विकास जो स्ट्रायकिंग एंडला. बघा प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर प्रशांत जोपर्यंत ग्राउंड मध्ये आहे तोपर्यंत आपण असं म्हणूया मॅच बॅलन्सच आहे. नेक्स्ट बॉल फुल लेंथ टाकलाय, बॅटचा टोला लागला. आता डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर वेगाने येत आहेत. फिल्डिंगही चांगली आहे, पण तोपर्यंत 2 धाबा इथे कंप्लीट केल्या जातील. बघा ज्या चर्चा आपण करंजी करत होतो की जोपर्यंत प्रशांत आहे तोपर्यंत या मॅच मध्ये आपण असंही म्हणूया की अर्नाला टीम थोडी आपल्याला मजबूत स्थितीमध्ये दिसत आहे. बट दुसऱ्या बाजूने रॉयल स्टर्नर्सला एक गोष्ट ठाऊक आहे की प्रशांत घरची विकेट जर आपण इथे लवकरात लवकर काढली तर या मॅच मध्ये पकड मजबूत करू शकतो. धागेदोरे दोन्ही संघांना माहिती आहेत, कोण खेचतोय कोण कापतोय कोण चांगली गाठ मारून ठेवतोय. पाहूया त्या मॅच मध्ये ते आपल्याला समजेलच. बॅट चाबूक सारखी फिरली आणि बॉल निघालाय लॉंग ऑन हवा यात्रेसाठी. अंपायरचा सिग्नल, नो बॉल. येतोय षटकार. आणि विकास धासकरने हा दस्साच मारला असंच म्हणेन, कारण इतक्या लांब जाऊन हा बॉल पडलाय. महत्वपूर्ण या 6 धावा. 7 मिळतील बिकॉज नो बॉल देखील आहे. प्रेक्षक येत आहेत मैदानाचा आत. असंख्य पारितोषिक. जर तुम्ही इथे येऊन चांगला खेळ करताय तर प्रेमासोबत त्या प्रेमाच्या शिदोरी सोबत पैसे देखील भरू शकता. आणि विकासच्या चेहऱ्यावरती स्माइल, एक फटका आला आणि त्यासोबत इतके सारे बक्षीसही येत आहेत. आणि हीच तर मी म्हणेन नवलीपाडा विभागाची खास बात आहे, कारण गतवर्षी आम्ही नव्हतो बट आमचे मित्र होते. कारण काळन इथं कॉमेंट्री करत असताना त्यांनी भरपूर सारे एक्सपिरियन्स त्यानंतर आमच्यासोबत शेअर केले की काय काय घडलं, काय नवीन नवीन पाहायला मिळालं. आणि त्यातल्या त्यात इंस्टाग्रामवरती एक रीलही मी पाहिली होती. यस अंपायर नो बॉल आहे ते अनाऊन्स झालंय. नेक्स्ट बॉल फ्रीड. सध्याचा स्कोर आपण पाहतोय तो 9 धावा. विकास फ्रीट. लेग स्टंपला लॉफ्टर केला बॉलला. या क्रीडांगणाची सर्वात डीप बाउंड्री क्लिअर करणारा फटका. अंपायरचा सिग्नल, चौकार. आय थिंक ओव्हरस्टेप साठी पुन्हा एकदा अंपायरने वॉर्निंग दिलेली आहे गोलंदाजाला. क्या बात आहे. आणखीन एक फटका आणि आणखीन काही पारितोषिक आता येत आहेत. बघा मला तर करण सर तुमचा एक्सपिरियन्स तर मला माहिती नाही आहे, बट माझा एक्सपिरियन्स मी थोडा सांगतोय की मी माझा कॉमेंट्री करिअरमध्ये फर्स्ट टाइम असं काहीतरी स्पेशल पाहतोय. कारण बघा इथे जर क्रिकेट खेळायला तुम्ही येताय तर इथे असं नाहीये तुम्ही कोण आहेत ते महत्वाचे नाही. जर तुम्ही चांगला खेळ करतायत तर तुमचा सन्मान, तुमचा आदर आणि तुमचं अप्रिशिएशन इथे प्रत्येकी व्यक्ती करेल आणि ते मी पाहिलंय. येस. हो, या वेळेला बॉल खाली राहिला. अर्ली बॅट स्विंग, बॅट वरतून फिरल्या प्रशांतच्या विकेटसाठी पा बॅरिकेडला देखील चान्स घेणारच होता. शॉर्ट थर्डचा फिल्डर. अंपायरचा बाईटचा सिग्नल. एका धावाने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 14. आणि प्रशांत घरत प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला येणार आहे, जो या ओव्हर मधला असेल. 5वा बॉल. पाहूयात प्रशांत घरत आक्रमण करतोय की त्याची विकेट राखत असताना सिंगल डबल कडे फोकस करेल या सिच्युएशन मध्ये. बघा अजिबने विकेट लवकर जरूर काढली, बट त्यात नंतर त्याचा अगेन्स्ट विकास इथे बरसलाय. 14 धावा धावफलकावरती आणि अजूनही या फर्स्ट ओव्हरमध्ये त्या 2 बॉलचा खेळ इथे बाकी आहे. बघा प्रशांत घरतची चर्चा आपण भरपूर केली आणि दुसऱ्या बाजूने ही गोष्टही मी सांगितली की प्रशांतची विकेट मीरा रोड टीमसाठी महत्त्वाची आहे आणि त्यासाठी आता फिल्डिंगमध्ये चेंजेसही आणले जातात. आता फील्ड पोझिशन जर आपण पाहिले तर आमिर दाफेदार कव्हरला पाहायला मिळतात. पॉईंट शॉर्ट थर्ड आहे, फाईन लेगही आहे आणि ऑन साईडला सर्व फिल्डर डीपमध्ये. आणि यावेळेस फॉलिंग स्लॉक स्वीप खेळायचं होतं. बॅटचा टोला लागला. डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा होता प्रशांतला, बट मिळणार नाहीये कारण थ्रो चांगला आहे, तो सिंगल मिळेल. धाव फळक आता 15वरती. बघा फील्ड प्लेसमेंट ज्याप्रमाणे सेट केले, कारण मीरा रोड टीमलाही माहिती आहे की ऑन साईड फेवर करतो प्रशांत,
सो दॅट्स बाय ऑन साईडला आपण पाहिलं की डीप स्क्वेअर लेग होता, बट आता तो स्क्वेअर लेगचा फिल्डर इनफिल्डमध्ये पाहायला मिळतो आणि आता दाफेदार कव्हरला होते ते डीप एक्स्ट्रा कव्हरला आले. हे चेंजेस आता आपल्याला पाहायला मिळतात आणि थोडा माइंड गेम फिल्डिंग इंटरेस्टिंग आहे. पण हा पुलचा फटकाही आहे, पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल, षटकार. खराब बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बाउन्स वरती जरूर ही बॅट आपण बघितली ती विकासची आणि त्याचा बॅट मधून बॅट पूल आलाय आणि त्यासोबत पूल आल्याबरोबर प्रेक्षकीय मैदानाच्या आत आलेत. फलंदाजाने एक विनंती असेल की आपल्या शॉट्सला खिसा असेल, नसेल तर मग कॅरी बॅग घेऊन जा मैदानाच्या आत सोबत. बघा चेहऱ्यावरती स्माइल बघा विकासचा, कारण फटकेही चांगले येतात, बॅटिंगही चांगली होत आहे, पारितोषिकही मिळतात. बट दुसऱ्या बाजूने मॅचचा थोडा विचार केला ना तर आता रेहान, दुर्गेश, 11 अर्नाला टीम या मॅच मध्ये करंजी ड्रायव्हिंग सीट वरती जरूर आहे. आणि ॲज अ कम्पेअर आपण बघितलं तर पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा बॅटिंग रॉयल्स रनर मीरा रोडने केली होती 16 धावा होत्या. इथे आपल्याला 21 पाहायला मिळत आहेत. 12 बॉलचा खेळ बाकी आणि 12 बॉलमध्ये फक्त 9 धावांची गरज. राकेश, सुरुवात फार महत्वपूर्ण होती. मग ती ॲज अ बॅटर म्हणून रियांत, दुर्गेश 11 अर्नासाठी, तर दुसऱ्या बाजूने फिल्डिंग करणाऱ्या टीम रॉयल्स मीरा रोडसाठी देखील पहिल्या षटकामध्ये 21 गेलेत. राकेश ऑफ स्टंपचा बाहेर बॉल स्लाइस झाला. थर्ड मॅनला कॉल नव्हता, मात्र विकास पोहोचलाय स्ट्रायकिंग एंडला. प्रशांत हेच सांगतोय तुला कॉल नव्हता, जावं लागेल पॅव्हलियनकडे. धक्का बसतोय दुसरा. बघा विकेट इथे मिळाली आणि अजूनही जर आपण पाहिलं तर 9 धाव्यांची आवश्यकता अजूनही आहे. एकंदरीत माझ्या माइंड मध्ये ही गोष्ट आली की कुठेतरी रेहानी ब्रदर्स दिसत नाहीयेत मीरा रोड टीम मध्ये, कारण ते 2 मजबूत कडी आहेत त्या बॉलिंग क्रमाची आणि त्यांची कमी कुठेतरी इथे भासते. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दानिश आणि आदिल राणी, तेच तर मी उल्लेख करत होतो की हे 2 चेहरे, हे 2 बॉलर या बॉलिंग क्रमामध्ये दिसत नाहीयेत, कारण ते 2 मजबूत कडी आहेत. बट तरी सुद्धा अजूनही 9 धाव्यांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर विघ्नेश येतोय. बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर पोहोचू शकणार नाहीयेत. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. सिंगल इथे होईल कंप्लीट. आता इथे चेंडू शिल्लक 10 आणि 10 मध्ये करायचं 8. आता अथक परिश्रम करावे लागतील, कारण ज्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा गेलेल्या आहेत त्यांना कुठेतरी जर आळा घातला असता तर आता पुढच्या 2 गोलंदाजांना ते बेनिफिट मिळालं असतं. पण सध्या जे काय 21 रन आहे, बॉल बाकी आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये धावा पाहिजेत फक्त 8. 10 मध्ये आता 8 धावा करायचं आहेत. बघा समीकरण जर आपण पाहिलं तर फार सोपं आहे असंही मी म्हणेन, कारण प्रशांत आता त्याच्यासोबत विघ्नेशही आहे. फुल लेंथ इथे टाकला आणि जर आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी परतल्या प्रशांत. 2 धाबा इथे कंप्लीट केल्या जातील आणि सध्याची परिस्थिती कारण सर अशीच आहे ना की सिंगल डबलनेही कार्य इझिली साध्य होईल. येस, नो डाऊट. 2 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. दुसऱ्या बाजूने आपण थोडं वळूयात या स्पर्धेचे आयोजक हे गावकरी सण कसे साजरे करावे. विशाल, मी लास्ट टाइम देखील त्यांना जरूर या विषय मिळालो होतो. नवनीत काका माझ्या सोबत आहेत, फार चांगले वक्ते आहेत आणि या गावामध्ये बऱ्याच वेळेला बऱ्याचशा कार्यक्रमांच्या माध्यमातून या गावकऱ्यांना ते संबोधित करत असतात. आणि आता पहा, ही जरी क्रिकेटची स्पर्धा असली तरी प्रत्येक घराचं, प्रत्येक गावकऱ्याचं तितकंच योगदान आहे. मग ते ग्राउंड बनवण्यासाठी असेल, मंडप बांधण्यासाठी असेल, साऊंडसाठी असेल, जेवणाची व्यवस्था काही जण करतात, काही जण बोटिंगची व्यवस्था करतात. मैदानाच्यात विकेट चालली आहे, पण या मॅच मध्ये तेव्हाच मजा येईल जेव्हा बल्क मध्ये विकेट येतील. बॉल बाकी 8, धावा पाहिजेत 6. येस एक्झॅक्टली, तुम्ही बल्कमध्ये विकेटचा उल्लेख केला आणि तेच तर हवंय की आता बल्कमध्ये जर विकेट बॅक टू बॅक जर काढण्यात आले तर काही होऊ शकतं. पण अजूनही जर आपण प्रॅक्टिकली विचार केला तर 8 मध्ये 6 धावा डिफेंड करणं हे फारच अवघड कार्य आहे. आणि होनेस्टली मी तर जर तुम्ही कोणताही खेळ खेळताय ना तर मी तुम्हाला हेच सांगेल, हीच ॲडवाईस देईन की इमॅजिनेशनमध्ये कधीच जगू नका. प्रॅक्टिकल काय करता येईल त्याचा विचार करा. आणि प्रॅक्टिकली करंजी 8 मध्ये 6 टफ आहे.
येस, मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट आहे. त्या गावाविषयी आपण जरूर चर्चा करतो. विशाल, आपण बऱ्याच वेळेला स्पर्धांमध्ये जातो, इथे 1-2 नव्हे तर 5 समालोचक आहेत. प्रत्येक जण आपापला एक्सपिरियन्स जरूर शेअर करतील जेव्हा जेव्हा ते मायक्रोफोनवरती असतील. एखाद्या स्पर्धेसाठी 11 अथवा मग ज्या टीममध्ये जे खेळाडू असतात ते 15-20 खेळाडू आणि त्या गावचे मान्यवर आपल्याला फक्त पाहायला मिळतात. इथे तसं नाही, संपूर्ण गाव असेल, प्रत्येक घरातील किमान एक तरी माणूस या मैदानावरती मला दिसतो की या स्पर्धेसाठी त्याची मेहनत आहे. फुल लेंथ बॉल टोला लागला, गरंगळ चालला, डीप स्क्वेअर लेगला, फिल्डर फार वेगाने, फिल्डिंग चांगली झाली, थ्रो कितपत चांगला असेल, क्रीज सोडली होती, बॉल वळलाय आणि आता मात्र दुसरी धाव. 2 धावा मिळत आहेत. एक धाव महत्वपूर्ण आहे हे दोन्ही संघांना माहिती आहे आणि 2 धावांनी सध्याचा स्कोर रियांत दुर्गेश अर्नाळा संघाचा आपण पाहतो तो 26. बॉल बाकी आहेत ते 7 आणि 7 बॉल मध्ये धावा पाहिजेत त्या 4. बघा, इंटरेस्टिंगली ज्या मिसफिल्ड झालेल्या आहेत ना, त्यामध्ये ज्या एक्स्ट्रा रन्स आता इथे जात आहेत त्याही महत्त्वाच्याच होत्या. बट 4 धावांची आवश्यकता, अजूनही 7 बॉल बाकी आहेत आणि मी म्हणेन की इथे प्रशांत जर खेळून गेला तर नो डाऊट तो हा सामना घेऊनच जाईल. समीकरणही तितकं टफ नाही आहे. 7 मध्ये 4 करायचं. स्ट्रायकिंग एंडवरती आता रोहित आहे आणि रोहितने एक चांगली कॅचही पकडली होती. रोहित विषयी माने सरांनी आम्हाला सांगितलं की वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर इन दिस टीम. सरप्राईज बाउन्सर, अपील, यस, बॅटची कडा लागली आहे. सफलता इथे मिळेल. रोहितला जावं लागेल वापस, म्हणजे ते 6 चेंडू आणि 6 मध्ये करायचं 4 धावा. पण स्ट्रायकिंग एंडला दुसऱ्या बाजूने लास्ट ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती प्रशांत करत असेल. यस, कम ऑन डीजे. वावा गर्ल्स आणि कमेंट देखील तुम्हाला सध्या स्क्रीनवरती पाहायला मिळते. होळीपाडा चषक हा अर्नाळा किल्ल्याजवळील होळीपाडा गावात दरवर्षी आयोजित केला जाणारा एक लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आहे. होळीपाडा चषक सारख्या स्पर्धांमध्ये प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद इतका जबरदस्त असतो की त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती देखील व्हायरल होतात. एका प्रेक्षकाची यूट्यूबवरती आलेली कमेंट होती जी आम्ही तुम्हाला वाचून दाखवली आणि तुम्हाला ती स्क्रीनवरती देखील वाचता येईल. डीबीएनचं देखील आपण कौतुक करूयात, कारण ज्यांच्याद्वारे या स्पर्धेला ग्लोबल करण्यात येतं, घर बसल्या प्रेक्षकांना या स्पर्धेचा आनंद घेता येतोय. मात्र आता 6 बॉलमध्ये 4 वरती मॅच आली आहे. प्रशांत करत एक कडवं आव्हान आहे. ही जर विकेट येते तर मॅच मध्ये रॉयल स्टर्नर मीरा रोड, अन्यथा शेवटचा 1 बॉल जरी असला तरी मी म्हणेन की मॅच बॅलन्स आहे. 6 मध्ये फक्त 4 करायचे आहेत आणि अंतिम ओव्हर मध्ये आमिर तयार होतोय बॉलिंग. एक विनंती करेन, सेमी फायनलिस्ट एडवनने टॉस जिंकला. नेक्स्ट मॅचचा डिसिजन सांगा लवकरात लवकर. 6 मध्ये 4 आमिरचा पहिलाच बॉल दरम्यान मागे चाललाय. शॉर्ट थर्डला फिल्डर येत आहेत, बॉल फील्ड केला जातोय आणि 22ची सिंगल दरम्यान इथे मिळेल आणि आता फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत येते 5 आणि 5 मध्ये करायचं फक्त 3 धावा. 5-3चं समीकरण. बट जे मी सांगितलं जेव्हा पहिलं सत्र समाप्त झालं करण सर की पहिल्या षटकामध्ये 16 आल्यानंतर जर फक्त तुम्ही 29 बनवता 3 ओव्हरमध्ये तर तिथेच कुठेतरी तुम्ही मोमेंटम लूज केला आणि त्यानंतर रिकव्हरी करून सेकंड इनिंगमध्ये कमबॅक करणं हे कोणत्याही बॉलिंग क्रमासाठी अवघडच राहिलं आणि तेच पाहायला मिळालं की या सेकंड इनिंगमध्ये आतापर्यंत अर्नाळा टीमचा बॅटिंगचा दबदबा आपण पाहिला. 5 मध्ये करायचा 3 धावा आणि इथे अपीलही झालेली आहे. डायरेक्ट हिट, यस, विकेट, प्रशांत गरजची विकेट आणि हा तो मोमेंट असू शकतोय का की जिथनं इथे रॉयल स्टर्नर्सचा पलटवार होईल का, कारण विकेट आली आहे. प्रशांत गरजला जावं लागेल वापस. प्राइजलेस विकेट. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो की प्रशांत घरत जर परत येतोय पॅव्हलियन मध्ये तर या ओव्हर मध्ये रॉयल स्टर्नर मीरा रोड
सामना बदलवण्याची ताकद ठेवते आणि ते घडलंय. सांघिक यश का होईना रनआउटच्या द्वारे इथे विकेट आली. ऍक्शन रिप्ले पहा. प्रशांतच्या वेगाने धावला होता. ओहो, डायरेक्ट हिटने काम तमाम केलंय. पॉपिंग क्रीज मध्ये त्याची बॅट आली नव्हती आणि या विकेटने मॅच मध्ये येण्याची नामी संधी असेल रॉयल सोनार मीरा रोडला. आणि हे सर आगे ना करण सर. थँक्यू सो मच थँक्यू. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत आणि 4 मध्ये अजूनही 3 धावा करायचा आहेत. पण आता प्रशांतची विकेट जशी आलेली आहे त्यासोबत उत्साह आलाय, त्यासोबत विश्वास आलाय की इथनं पलटवार होऊ शकतो, आपलाही कमबॅक होऊ शकतो. आणि क्रिकेटमध्ये आपण मी नेहमी सांगतही असतो की क्रिकेटने आपल्याला काय शिकवलं. क्रिकेटने आपल्याला हे शिकवलं की जोपर्यंत प्रतिस्पर्धी जिंकत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न कधी थांबवू नका. आणि प्रयत्न प्रॉपर जर असेल ना, मेहनत चांगली असेल ना, तर यशही आपल्या पदरात पडतं. आपल्याला जरूर विश्वचषक माहित असेल. साऊथ आफ्रिका अगेन्स्ट इंडियाची ती मॅच मला आठवतोय. प्रशांतच्या विकेटने तो क्लासेनचा विकेट हार्दिक पांड्याने घेतलेला. तिथून खऱ्या अर्थानं मॅचला सुरुवात झाली होती भारताच्या बाजूने येण्यासाठी. सर्वांना आठवते सूर्यकुमारची कॅच. पण मला जेव्हा जेव्हा ते विश्वचषकाची आठवण होते तेव्हा मला आठवतो हार्दिक पांड्याने जी विकेट क्लासेनची घेतली होती तिथून मोमेंटम शिफ्ट झाला होता आणि तिथून भारताने त्या मॅचमध्ये कमबॅक केलं होतं. ही ती संधी आहे, इथून मॅच बदलू शकते. प्रशांत गरजची विकेट आली आहे. 27ला 5 पडलेत. बॉल बाकी आहेत 4 धावा पाहिजेत. 3 4 मध्ये 3. स्टेप आउट झालाय बॅटर. बॅटच्या आतलीकडे रनआउटची शक्यता आणि नो बॉल. आणि बॉलरच्या ऍक्शन वरती ऑब्जेक्शन ऑलरेडी होता, त्याची माहिती देण्यात आली होती आणि तेच पाहिलं अंपायर्सने आणि नो बॉलचा इशारा. आणि पूर्णपणे बघा प्रशांतचा विकेट नंतर जो उत्साह वाढला होता तो आता थोडा शांत होईल, कारण नो बॉल प्लस सिंगल म्हणजे आता फक्त एका धावेची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक येते 4. एडवन आपला डिसिजन सांगा लवकरात लवकर प्लीज. एडवन टीम सेमीफायनल नंबर 1 मध्ये खेळणारी एडवन टीम टॉस तुम्ही जिंकलाय. डिसिजन लवकरात लवकर आम्हाला सांगा प्लीज. अंपायर यस. अंपायर फायनल डिसिजन नो बॉल. यस, गोलंदाज बाद करण्यात आलेला आहे. सो आता नवीन गोलंदाजाला हे षटक कंप्लीट करावं लागेल. इक्वेशन 4 बॉल 1 धावेची गरज. थर्ड अंपायर नाहीये. जर अंपायरला वाटत असेल तर ते चेक करू शकतात प्लीज. टीम रिव्ह्यू नाही. तर 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये फक्त एका धावेची आवश्यकता. नेक्स्ट बॉल फ्री हिट. आणि आमिर काही चर्चा तिथे नक्कीच करतोय, बट नो बॉल देण्यात आलेला आहे आणि फक्त एका धावेची आवश्यकताही आहे. एडवन आणि SS क्रिकेट क्लब अर्ना तयार राहा प्लीज. सेमीफायनल नंबर 1 5 जवळपास वाजत आलेत. यानंतर 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. एडवन टीम कुठे? एडवन यस. अंपायर फ्री हिट. नो पे फ्री हिट. बघा आधी जर आपण पाहिलं तर थोडा मागे आपण जर गेलो तर तेव्हा असायचं की फक्त फ्रंट फूट नो बॉलला फ्री हिट असायचा, बट तो रूल ICC ने चेंज केला. त्यानंतर तो रूल असा आला की ईच अँड एव्हरी नो बॉल इट्स फ्री हिट, सो दॅट्स वाय फ्री हिट. एका धावेची आवश्यकता आहे.
चला टीम मीरा रोड फिल्डिंग सेट करा, एका धावेची आवश्यकता आहे. चला विनंती असेल टीम मीरा रोड, काही जर प्रॉब्लेम असेल तर अंपायर सोबत मॅनेजमेंट कमिटी सोबत डिस्कस करा आणि सुरुवात करा. महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्याचा हरणाला योगा. प्रशांत घरत नाव आई त्याचा प्रशांत घरत नाव. हे प्रशांत घरत नाव आई त्याचा प्रशांत घरत नाव. प्रशांत घरत नाव आई त्याचा प्रशांत घरत नाव. प्रशांत घरत नाव. हॅलो डीजे थोडं थांबा. चला मॅनेजमेंट टीमचा देखील डिसिजन आहे. आता अंपायर यायचं तुम्हाला कंट्रोल रूम मध्ये. चला मॅनेजमेंट टीमचा देखील डिसिजन आहे. हा नो बॉल आहे, म्हणजे तुम्हाला आता नवीन गोलंदाज घेऊनच खेळावं लागेल. ही मॅच कंप्लीट करावी लागेल. यस नो बॉल, नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. मॅच कंटिन्यू करा प्लीज. रॉयल स्टर्नर मीरा रोड यानंतर 3 मॅचेस बाकी आहेत. सो हीच विनंती असेल की आपण सहकार्य करा आणि मॅच लवकरात लवकर कंप्लीट करा दोन्ही टीम्स. कळम टीम कॅप्टन येऊन थांबा. ओम ब्रह्मेश्वर कळम टीमचे कॅप्टन टॉस साठी येऊन थांबा आपण. चला प्लीज अंपायर मॅच कंटिन्यू करा आपण. वेळ नाही आमच्याकडे, यानंतर 3 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आहेत. सो प्लीज ब्रह्मेश्वर कळमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर या मॅचचे विनर अर्थातच पाहूयात आता रिहांत दुर्गेश 11 अर्ना की मग रॉयल स्टर्नर मीरा रोड. सेकंड सेमीफायनल आपण अगोदर खेळू बिकॉज आलेत का हेड 1 आलेले. मग आपण सेमीफायनल नंबर 1 कडे जाऊ. मात्र सध्या वयात 4 बॉल 1 फ्री टॉन. ओ स्टेप आउट झाला, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न वाईड आणि हा सामना संपला. सेकंड सेमीफायनलिस्ट थँक्यू डीजे. सेकंड सेमीफायनल मध्ये खेळणारा आणखी एक संघ आपल्याला मिळाला आहे. रेहान दुर्गेश 11 अर्नाळा. मॅच समरी स्क्रीन वरती आहे आणि आता लगेचच आपण वळणार आहोत पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे. टॉस ऑलरेडी झालेला आहे सेमीफायनल नंबर 1 चा. एड 1 ने टॉस जिंकलाय.
या पण वयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे या मॅच मध्ये जाणे. पाच बॉल मध्ये 18 धावा बनवणारा शॉर्ट बट स्वीट इनिंग ज्याचा बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली.